पक्षाबरोबर प्रामाणिक राहणार काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकरांचं वक्तव्य संशय का घेतात हे कळत नाही असं खोसकर यांनी म्हटलं आहे। या संदर्भात काँग्रेस पक्षाचे आमदार हिरामण खोसकर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांनी। पाहूया। बरोबर काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर आहेत, आपण त्यांच्याशी थेट बोलूया। सर, थेटच प्रश्न विचारतो, तुमच्यावरती आरोप करण्यात आलेले आहेत क्रॉस वोटिंग मध्ये तुम्ही कुठेतरी क्रॉस वोटिंग कराल अशी तुमच्याच पक्षात नाही। मी प्रामाणिकपणे पक्षासंग राहणार आहे। पक्ष आता जे काही आम्हाला मत आदेश देते त्या पद्धतीने मतदान करणार आहे। जरी आरोप केले असले तर त्यांनी कसे केले काय केले, परंतु मी 1001% पक्षासंग राहून आमच्या आघाडीचे तिन्ही उमेदवार निवडून आम्हाला सगळ्या आमदारांना खाते। पण ही अशी वेळ का आली की तुमच्याच पक्षातले आमदार तुमच्यावरती टीका करू लागलेले आहेत? आता का आले कशामुळे आले काही माहिती नाही। आता मला मी सांगू शकत, मला रात्री उशिरा माहिती। मी आता पक्षाला विचारतो तर माझ्यावर का संशय खाता। याबद्दल तुम्ही तुमच्या वरिष्ठांशी बातचीत केली आहे? आता करतो ना बातमी, बोलतो वरिष्ठांनी काय सांगितलं तुम्हाला? आदेश दिला? आता देतील ना, आता दिला फक्त सूचना दिल्या जेवण केले। आता देतील कसं मतदान करायचं काय करायचं। परंतु हे प्रामाणिक पक्षाचे थोरात साहेबांनी, नाना पटोले साहेबांनी, जयंत पाटील साहेबांनी, उद्धव साहेबांनी जो आदेश दिला तो आम्ही पाळून मतदान करणार आहे। 11 उमेदवारांसाठी निवडणूक होते, पण 12 उमेदवार आहेत, काय वाटतं? नाही, आता त्याच्यामध्ये कोणी ना कोणी, परंतु आमच्या पक्षात 3च उमेदवार आहे, तिघ निवडून येणार आहे 100%। हे होते हिरामण खोसकर, आमच्या पक्षाचे तिन्ही जिंकून येतील असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। आणि ते वरिष्ठांशी देखील बातचीत करणार आहे, कारण की पक्षातील लोक असे का बोलतात याकडे ते वरिष्ठांशी देखील आपली बोलणी करणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जोळचा मनोज जायकर, जय महाराष्ट्र, मुंबई।